नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डेटा अनालिसिस मध्ये. तर आपण डेटा जो ट्रॅक करणार आहे तो 11 तारखेच्या मार्केटसाठी डेटा ट्रॅक करणार आहे. आणि 11 तारीख म्हटलं तर उद्या आहे एक्सपायरी. ओके, तर डेटा कशा पद्धतीने आलाय, आज दिवसभरात कसं काम झालेलं आहे ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो, काही 2-3 कन्सेप्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, फार इम्पॉर्टंट होणार आहे. ओके, अशा काही कन्सेप्ट की ज्या आपल्याला कदाचित फर्स्ट टाइम माहीत पडतात आणि कदाचित त्या फार फार आपल्याला हार्म देऊ शकतात. असाच हार्म आपल्याला कसा होऊ शकतो याबद्दल आपण थोडंसं समजून घेणार आहे. आणि मग एज्युकेशनची किंमत काय असते ते आपल्याला त्या ठिकाणी समजायला मदत होईल. ओके, सो मित्रांनो, हा डेटा कसा आलाय तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण जर बघितलं तर कालपेक्षा आज काही ऍडिशन झालेली आहे, आपल्याला ऑलमोस्ट 10%, 20%, 21% ऍडिशन जी झालेली आहे. आणि त्यामध्ये डेटामध्ये फारसा चेंजेस नाहीये. म्हणजे ओव्हरऑल ज्या सगळ्या स्ट्राईक प्राइस आहे त्या सगळ्या स्ट्राईक प्राइस वरती काम होताना दिसलेलं आहे. ओके, एफ आय ची जर गोष्ट केली आपण तर एफ आय पण एकदम न्यूट्रल आहे. म्हणजे जेवढं काल पोझिशन होत्या तेवढ्याच आज पण पोझिशन कॅरी करतोय आणि सेम एकदम न्यूट्रल पोझिशन त्या होल्ड करतोय. प्रोचं जर गणित बघितलं तर प्रो पण तशाच पद्धतीने गणित आहे. ओके, सो ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे जी काल आपण आजसाठी दिली होती ती पण साईडवेजच होती. फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही चेंजेस झालेले नव्हते. ओके, आणि इथे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी चेंजेस जे आहेत ते अजिबात काही झालेले नाहीये. ओके, तर हे चार्ट वरती कसं दिसतंय ते समजून घेऊया. चार्ट वरती जाऊ, व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, मी एक कन्सेप्ट सांगणार आहे. कदाचित ती कन्सेप्ट तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असाल आणि तुम्हाला त्याबद्दल जाणून घेतलं तर थोडस हे होईल. ओके, सो हे जे शेअर्स आहेत अशा पद्धतीने जो वरती गेलेला शेअर्स आहेत त्याच्यात फसलं तर काय होऊ शकतं. ओके, तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चार्ट वरती जाऊया. निफ्टीच्या चार्ट वरती गेल्यानंतर आपल्याला समजेल की आज दिवसभराचं जे काम आहे ते एकदम साईडवेज साईडवेज आणि अशा पद्धतीचं राहिलेलं आहे की ऑलमोस्ट जिथे ओपनिंग होती त्याच लेवलला क्लोजिंग होण्याचा प्रयत्न झालाय. ठीक आहे. तर ही जी क्लोजिंग आहे ती थोडीशी अप्पर साईडला आली आहे, पण ती आपल्या जो नवीन ऑप्शनची जी सिस्टीम आली आहे त्यानुसार ती क्लोजिंग आहे वरच्या लेवलला. पण ऍक्च्युली जे काम आहे थोडंसं ओव्हरऑल जो डेटा आहे तो निगेटिव्ह साईडचा आपल्याला इंडिकेट करतोय. ओके, सो सुरुवातीला झालं वरती ओपन, हळूहळू खाली आलं, परत वरती गेलं, परत एकदम साईडवेज साईडवेज आणि पुन्हा थोडंसं शेवटी शेवटी क्लोज होताना निगेटिव्ह साईडला ते त्या ठिकाणी दिसलंय. ओके, सो मित्रांनो, अशा पद्धतीचं गणित आहे. कम्प्लीट साईडवेज डेटा आहे, फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण काही आयदर अप साईड किंवा डाऊन साईड हे आपण नाही पाहू शकत. ऍटलिस्ट 1 PM पर्यंत, ऍटलिस्ट 1 to 2 PM पर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी मूव्ह येतील अशी शक्यता फार निग्लिजिबल आहे. रिझन बिंग डेटा जो आहे तो डेटा मॅच्युअर आहे, ऑलमोस्ट 33 लाखाच्या पोझिशन आहेत आणि कम्पेअर टू काल सारख्याच पोझिशन आज सुद्धा कॅरी होताना दिसतात. ओव्हरऑल सगळ्या स्ट्राईक प्राइस वरती काम झालेलं आहे आणि डेटा इंडिकेट करतोय की साईडवेज आपल्याला राहू शकतं. आता हे हे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, सो मी तुम्हाला हे सांगण्यापूर्वी एक पिक्चरची स्टोरी सांगेल. तुम्ही कोणी स्लम डॉग मिलेनियर जर मूवी पाहिला असेल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. ओके, स्लम डॉग मिलेनियर नावाचा मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस स्लम डॉग मिलेनियर टाकण्याचा प्रयत्न करा. त्याचं रिझन असं की लाईफ काय शिकवते आपल्याला ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर त्या मूवीमध्ये काय दाखवलंय की तो पोरगा त्याच्या लहानपणापासून एकदम भीक मागण्याच्या स्टेज पासून हळूहळू हळूहळू कोण बनेगा करोडपती कसं काय जिंकतो. ओके, आणि एवढे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला कशी काय माहित असतात, का काही फ्रॉड असतो, काही त्याला टीप मिळालेले असतात का, वगैरे वगैरे. पण मित्रांनो, जसं जसं मूवी पुढे जातो तसं आपल्याला समजतं की याला लाईफने काहीतरी शिकवलंय. तर लाईफ काय काय शिकवते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. वन ऑफ आपले पार्टिसिपंट ते या ठिकाणी एक शॉर्टचा ट्रेड त्यांनी ट्रिगर केला होता. ओके, तर हे माझ्यासोबत पण झालेलं आहे. हे कन्सेप्ट अशाच नाही आहेत, हे एज्युकेशनची काय व्हॅल्यू असते ते आपल्याला समजेल. सो ऑप्शन काय असतं हे मी तुम्हाला आजच्या कन्सेप्ट मधून समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते ऍक्च्युली फार भयानक पद्धतीचं गणित त्या ठिकाणी झालेलं आहे. ते एक शॉर्ट पोझिशन या ठिकाणी ट्रिगर केली होती, पण एस एल लावायला विसरले. ओके, एस एल मीन्स स्टॉप लॉस. तर
त्यानंतरून त्या स्टॉकने अप्पर सर्किट लावलं. ओके, तर 20% जे अप्पर सर्किटचा जो कार्यक्रम आहे आपला, तो त्या ठिकाणी तिथे झाला. आणि तिथे जे फक्त आणि फक्त बायर होते, तिकडे सेलर कोणीच नव्हते. ओके, तर ऑलरेडी आपण जो स्टॉक केलेला आहे तो शॉर्ट केलेला आहे. तर आपल्याला पाहिजे बायर, तर बायर सॉरी, आपल्याला पाहिजे बायर. त्याच्यात फक्त आणि फक्त बायर आहेत. आता इथून त्याच्यातून बाय करणं आपल्याला अवघड होऊन गेलं, कारण सगळे बायर आहेत. आपल्याला कोणीतरी सेलर पाहिजे, तो सेलर काय भेटेना. तो नेक्स्ट डे हा स्टॉक जो आहे तो पुन्हा वरती ओपन झाला आणि तो वरती वरती जाण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्हाला जरी हा नॅचरली वरती जाताना दिसला, आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल की ह्या लेवलला जो शॉर्ट झाला, समजा 900 रुपयाला शॉर्ट झाला असं कन्सिडर करा. उद्याच्या दिवशी तो 930 रुपये 920 रुपयाला तो ओपन झाला. पण इथे एक ऑप्शन नावाचं मेकॅनिझम काम करतं. आता हे जे शेअर्स आहेत, हे जे शेअर्स आपल्याला जे शॉर्ट होते आदल्या दिवशी, की ओव्हरनाईट जे शॉर्ट पोझिशन घेऊन आपण गेलो होतो, कॅरी झाल्या होत्या चुकून, तर ह्या ज्या पोझिशन आहेत हे आपल्याला कव्हर करून द्यावं लागतात. तर मग ब्रोकर्स काय करतात, ओपन मार्केटमध्ये हे शेअर्स मागतात की आम्हाला हे शेअरची गरज आहे, आम्हाला हे शॉर्ट कव्हर करायचे आहेत. ओके, सो जो विकणार आहे तो असं सरळ सरळ ओपन मार्केटमध्ये विकत नाही. ओके, तर ते ऑप्शन मध्येच विकावं लागतात. तर मग ह्याची जी किंमत आहे 900 रुपयाचा शेअर 1330 रुपयाला बाय करावा लागला. ओके, तर हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट, एकमेव अशी कन्सेप्ट की ऑप्शन काय असतं हे समजण्यासाठी एवढा हेवी लॉस त्या ठिकाणी करावं लागलेलं आहे त्यांना. राईट, तर हे जे हे न व्हावं यासाठी लाईफ काहीतरी एक शिकवत असते, छोट्या मोठ्या गोष्टी शिकत असते. त्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आणि अशा डिटेल्ड गोष्टी तुम्हाला शिकायच्या असेल तर तुम्ही गुगल फॉर्म दिलाय खाली, तो त्या ठिकाणी हे करा. त्यासाठी मी काही सरप्राईज गोष्टी तुम्हाला देणार आहे. सरप्राईज असं आहे की 8 लोकांना, ओके, फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी माझा जो कोर्स आहे तो मी अवेलेबल करणार आहे. ओके, सो 8 लकी लोक कोण असणार आहे त्यांची नावं लवकरच रिव्हील होतील. ओके, ज्यांना शिकायचं. आता याच्यामध्ये फार हेवी पार्टिसिपेशन झाले, ऑलमोस्ट 300 रिस्पॉन्सेस आलेले आहेत, 300 लोकांनी पार्टिसिपेट केले. मी अजून विनंती करेल सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. फार इंटरेस्टिंग क्वेश्चन दिलेले आहेत, सायकोलॉजिकल अशा काही गोष्टी त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत की तुमचं नॉलेज टेस्ट करायला ते कामाला येईल. तर हे जे ऑप्शन बाईंग बद्दल काही योग्य विधान निवडा. त्यानंतरून इक्विटीमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी काय करावं लागेल. हे जे अँसर असतात ना, हे सगळं कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला वाटेल हे बरोबर आहे, तुम्हाला वाटेल हे पण बरोबर आहे. पण ह्याच्यातून जो व्यक्ती एकदम सायकोलॉजी स्ट्रॉंग ठेवून किंवा काही गोष्टी समजून घेऊन करेक्ट अँसर देण्याचा प्रयत्न करेल, अशा लोकांना मी फ्री ऑफ कॉस्ट ते ऑफर करणार आहे. ओके, सो ज्यांना अजूनही लर्निंगची जर्नी स्टार्ट करायची, अजूनही एनरोल करायचे, बिंदास्त करू शकता. जे आत्ता एनरोल करतील त्यांची फी सुद्धा त्या ठिकाणी रिटर्न होईल. रिझन बिंग की ते जर लकी असतील तर त्यांची फी सुद्धा रिटर्न होईल. तर असं काही नाहीये की तुम्हाला जॉईन करायचे आणि तुम्ही त्या याच्यासाठी थांबणार असाल, तर अजिबात नाही. तुम्ही पार्टिसिपेट करा. तुम्ही जर लकी असाल तर तुमची फी सुद्धा त्या ठिकाणी रिटर्न केली जाईल. तर कोर्सेसमध्ये जायचंय. सेकंड नंबरचा एक कोर्स आहे, त्या कोर्सवरती 4720 समथिंग रुपयाची जी फीज आहे, तो वाला कोर्स तुम्ही हे करायचा आहे. तर तो कोर्स एकदम लॉंग टर्म साठी तुम्हाला हेल्प होईल. आणि छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट आहे, आता मी जी कन्सेप्ट सांगितली होती, स्लम डॉग मिलिनियरला अख्खं आयुष्य द्यावं लागलं त्या मुलाला, पण आपल्याला ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी मार्केट जे आहे ते एकदम उघड्या डोळ्यांनी समोर उभं राहील अशा पद्धतीचं मी ही जर्नी सांगत असतो. जे पण काय होतंय त्याच्या बॅक एंडचा गेम तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. ओके, सो मित्रांनो, डेटा जो आहे, अगेन डेटावरती परत येऊया. डेटा जो आहे तो साइडवेज आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे काम होणार होतं किंवा काय आहे असं काही झालेलं नाहीये. एकदम न्यूट्रल आणि एकदम साइडवेज काम त्या ठिकाणी झालेलं आहे. तर हा जो डेटा आहे तो 11 तारखेच्या मार्केटसाठी आहे. उद्या एक्सपायरी आहे. एक्सपायरीच्या दिवशी कोणी अग्रेसिव्ह बाईंग करण्याचा प्रयत्न करू नका. फार मोठे मूव जे आहेत ते अपेक्षित नाहीये. ऍटलिस्ट 2 वाजेपर्यंत, 1 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही एकदम रटाळवानं साईड मेजवार मार्केट एक्सपेक्ट करू शकता. ओके, सो थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. असंच देत राहा मित्रांनो. गुगलचा एक सर्वे खाली तुम्हाला लिंक मध्ये दिलेला आहे,
तो जाऊन तुम्ही हे करा. ओके. आणि लकी जर असाल तर 100% ही जी जर्नी आहे ती माझ्यासोबत तुम्हाला करायला भेटेल. ऑलराईट. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो.